हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तसेच सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, कालच्या माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्यांचे अगदी हृदयातून आभारी आहे. तर बघा, आज मी इथे गुरुवारची माझी देवपूजा, स्वामींचा अभिषेक आणि नैवेद्य याबद्दलची माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर बघा ताईंनो, मी आता इथे सर्वप्रथम उंबरठ्याला हळदीचं लेपन करते आहे. कारण दर गुरुवारी मी अशाच पद्धतीने हळदीचं लेपन उंबरठ्याला करत असते. गुरुवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा या अशा शुभदिनी आपला उंबरठा जो हळदीने सारवला पाहिजे. त्यामुळे काय होतं की घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होते आणि पॉझिटिव्हिटीचा संचार मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे आपल्याला असं उंबरठ्याचं सुशोभीकरण करणं किंवा हळदीचं लेपन करणं खूप गरजेचं मानलं जातं. आणि बघा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे उंबरठ्यावरती किंवा आपल्या मेन दरवाजाच्या समोर रांगोळी काढणं. रांगोळी ही भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. कोणत्याही शुभदिनी किंवा घरामध्ये कोणती पूजा असेल, धार्मिक कार्य असेल तर रांगोळी ही काढलीच जाते. तर अशा पद्धतीने मी छोटीशी रांगोळी देखील काढून घेतली उंबरठ्यावर. आता उंबरठ्याचं इकडे मी पूजन करून घेते. कारण बघा ताईंनो, आपल्या उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं, आपल्या कुलदेवतेचं स्थान असतं आणि भगवान श्री हरी विष्णू यांचं देखील स्थान असतं. त्याच्यामुळे उंबरठ्याचं पूजन हे नेहमी करावं. आणि बघा, जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते, त्यांचा आदर सत्कार केला जातो, तिथे माता लक्ष्मीला बोलवण्याची गरज नाही. ती आपोआपच तिथे नेहमी स्वस्थायी राहते. त्यानंतर बघा, उंबरठ्याचं पूजन झालं की वेळ येते ती तुळशी मातेच्या पूजेची. कारण तुळशीचं पूजन हे भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं. तुळशीचं रोप हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. बघा, असं कोणतंही घर तुम्हाला भेटणार नाही की तिथे तुळस नाही आणि सकाळ संध्याकाळची तुळशीची पूजा होत नाही. आता बघा, अशा प्रकारे माझं उंबरठ्याचं पूजन झालं. मी उंबरठ्यावरती अशा प्रकारे कोळसा पेटवून धूप जो असतो त्याचा धूर देखील करते. कारण बघा, याचा सुवास इतका सुंदर असतो की घरामध्ये एवढं प्रसन्न वाटतं की ते शब्दातही सांगता येणार नाही. त्यामुळे मला हा धूपाचा वास खूप आवडतो. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला आता इकडे माझा मेन दरवाजा आहे तो थोडा शेअर करते. कारण बघा, मी इकडे कवड्यांचं तोरण, हा नजरगट्टू, त्यानंतर स्वामी समर्थांचा असा फोटो लावला आहे. कारण बघा, घरामध्ये येणारी कोणतीही निगेटिव्हिटी असते ती या सगळ्यांमुळे बाहेरच थांबली जाते. त्यामुळे ताईंनो, आपला मेन दरवाजा असा सुशोभित करणं खूप गरजेचं आहे. तसेच गुरुवार असल्यामुळे मेन दरवाजावरती हळदीने स्वस्तिक काढलं, त्याचं पूजन केलं आणि घरामध्ये सगळीकडे असा हा धूपाचा जो धूर आहे तो मी फिरवते. कारण यांनी एवढा छान वास घरामध्ये पसरतो आणि पूजा करायला देखील खूप असं पॉझिटिव्ह वाटतं. त्यानंतर बघा, मी आता स्वामी महाराजांचा इथे अभिषेक करत आहे. बघा ताईंनो, स्वामी समर्थांवर माझी अपार श्रद्धा आहे. गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी विशेष भक्तिभावाने मी स्वामी समर्थांची पूजा करते. गुरुवारची पूजा माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनात शांतता, सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवण्यात मदत करते. बघा, गुरुवारी मी सकाळी लवकर उठून माझी घरातली सगळी कामं आवरते, नित्यकर्म करते आणि त्याच्यानंतर मग मी स्वामी समर्थांचा जो फोटो आहे किंवा माझ्याकडे जी मूर्ती आहे त्याची व्यवस्थित मनोभावे पूजा करते. माझ्या घरातील जे काही इष्टदेव, आराध्य देव, कुलदैवत आहेत त्यांची मी पूजा करून मग मी स्वामी महाराजांचा अभिषेक करायला सुरुवात करते. आणि गुरुवार असल्यामुळे बघा, पिवळी फुलं देखील मी महाराजांना इथे अर्पण करते. तसेच बघा ताईंनो, हा अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नित्यजप मी करत असते.
अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ अशी पुसून त्यांना मी असं छान असं आसन आणलेलं आहे. त्या आसनाला छोटे छोटे 2 लोड आहेत. तर त्या आसनावरती स्वामींची अशी मी विधिवत पूजा करते. त्यांचं रूप असं गोजिरं सजवते. त्यांना छोटासा फेटा माळ जी माझ्याकडे आहे तर ती मी त्यांना दर गुरुवारी घालत असते. आणि स्वामींना बघा पिवळे वस्त्र, पिवळा रंग खूप आवडीचा आहे. त्याच्यासाठी मी त्यांना पिवळ्या कलरचा फेटा आवर्जून दर गुरुवारी घालत असते. तसं तर बघा महाराजांनी आपल्याला कधीही असं सांगितलं नाही की तुमचं कामधाम सोडून, तुमचा संसार सोडून तासनतास माझ्यासमोर बसा, सेवा करा. नाही, तुम्ही मनोभावे तुमच्या मनातून स्वामींचा जप करत राहिला, तुमचे काम करत जरी स्वामी नाम तुम्ही जपत राहिला तरी बघा ताईंनो, स्वामींची कृपादृष्टी सदैव त्यांच्या भक्तांच्या पाठीशी असते. आणि त्यांचं हे एक वाक्य आपल्याला माहीतच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर बघा स्वामी समर्थांच्या अशा या पूजेमुळे दिवसाच्या सुरुवातीस सकारात्मकता विचारांमध्ये वाढ होते. कधी कधी बघा गुरुवारी उपवास व फलाहार देखील मी करते, पण दर गुरुवारी मला उपवास करणं नाही जमत, तर मी अशा पद्धतीने पूजा करते. स्वामी समर्थांची गुरुवारची पूजा केल्याने मला मानसिक बळ मिळते. तसेच बघा अडचणींच्या काळामध्ये मला नेहमी स्वामींचं हे वाक्य आठवतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश मला नेहमी मार्गदर्शन करतो. त्यामुळे प्रत्येक गुरुवार माझ्यासाठी श्रद्धा, शांती आणि समाधान देणारा असतो. तर अशा पद्धतीने बघा मी स्वामींची इथे पूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता पूजा झाल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वामी महाराजांना घातलेला मुजरा. बघा आपलं नाक घासून स्वामी महाराजांना मी असा पद्धतीने मुजरा घालते, कारण आपल्या हातून कळत नकळत अशा काही चुका होतात आणि त्याची माफी ही मागितलीच पाहिजे. त्यानंतर बघा आता मी ते जेवण बनवायला सुरुवात करत आहे. तर आज एकदम साधंसुधंच माझं जेवण आहे आणि त्याच जेवणामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा मी नैवेद्यसुद्धा बनवलेला आहे. कारण बघा महाराजांना पिवळा रंग हा खूप आवडीचा आहे. त्यामुळे आज मी कढी पकोड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो महाराजांना नैवेद्य देखील दाखवणार आहे. पण त्याच्या अगोदर इथे घेवडीची जी शेंग असते तर त्याची सुकी भाजी मी तयार करून घेते. त्यासाठी आपल्या ज्या काही फोडणी आहे बेसिक पद्धतीची आणि जे बेसिक मसाले आहेत ते घालून मी इकडे भाजी फोडणीला दिली. मुलांना ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे त्यांचं रुटीन असं थोडंसं लेटच आहे. सकाळी स्कूल नाही, ट्यूशन नाही, त्यामुळे ते लेटच उठतात. परंतु माझी कामं, माझा दिवस मात्र रोजच्याप्रमाणेच चालू होतो. मग माझी सगळी इथे घराची साफसफाई, पूजा वगैरे होऊन मी जेवण तयार करते. मग त्यांच्या पद्धतीने ती जेव्हा उठतील त्या पद्धतीने ते आवरतात. मग त्यांचा नाश्ता वगैरे होतो. तर आता इथे भाजी फोडणी दिली, त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि व्यवस्थित हलवून भाजी मी आता एका साईडला कुकर तो ठेवणार आहे शिजायला. त्याच्यानंतर बघा ताईंनो, आपल्याला एक सवय असणं ही खूप महत्त्वाची आहे. ज्या वेळेस आपलं काम होतं, एखादी भाजी फोडणीला देऊन होते, त्याच्यानंतर जो झालेला हा पसारा आहे तो हातासरशी लगेच आवरायचा. त्यामुळे काय होतं, किचन देखील क्लीन राहतो आणि किचनवर असा पसारा होत नाही आणि पुढच्या कामासाठी आपल्याला जी जागा लागणार असते तर ती मोकळी होते. पटकन ते काम आपलं हातासरशी होऊन जातं. तर मी आता भाजी फोडणीला देऊन ते बाकीचे मसाल्याचे डबे, चटणी वगैरे डबा तो वरती ठेवून दिला आणि इथे आता भाताचा कुकर लावून घेणार आहे. त्यासाठी बघा ही जर मी अगोदर व्यवस्थित सगळं जागेवर सामान नसतं ठेवलं तर किचन एकदम पसाऱ्याने भरला असता आणि मग मला बाकीचं पुढचं काम करायला पण असं पटकन सुचत नाही. मग काय कुठे ठेवावं, कुठली वस्तू कुठे आहे, असे मग सगळी अडचण होऊन जाते. त्यामुळे अशा पटकन आपण काम करत करत किचन देखील आवरून घ्यायचं. आता दोन्ही कुकर मी 2 गॅसवर ठेवून दिलेत. एकामध्ये भात लावलं, एकामध्ये सुकी घेवडीची भाजी लावली आणि इथे कणिक मळून घेणार आहे. कणिक मळून ठेवल्यानंतर जरा पीठ भिजलं की चपात्या अशा छान मऊ लुसलुशीत होतात ना. तसं तर मला आज उलटच झालं आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा कणिक मळते आणि मग कुकर लावते, पण मी सगळ्यात अगोदर आज भाजी फोडणीला टाकली. त्याच्यानंतर बघा कढी पकोडा बनवायचं आहे. त्यासाठी मी इकडे पकोड्याचं पीठ भिजवत आहे. म्हणजे आपण त्याला छोटी छोटी भजी पण म्हणतो ना त्या प्रकारचे ते पकोडे. तर त्याच्यासाठी
मी इथे पीठ तयार करत आहे. त्याचबरोबर दही देखील फेटून मी एका बाउलमध्ये काढून घेतले. आणि हो ताईंनो, कढी करताना फोडणीमध्ये तुम्ही जे हळद टाकता ती बरोबर आहे, पण त्या दह्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद टाकायची. त्यामुळे काय होतं, कढीला छान असा कलर येतो. आणि तुम्ही फक्त फोडणीत जर हळद टाकली तर ती तेलावरतीच तशी हळद तरंगते आणि ती कढी जी आहे ती आपल्याला हवी तशी पिवळी दिसत नाही, ती अशी सफेदच जाणवते. तर बघा, त्यानंतर मी इथे हे जे पकोडे आहेत ते तेलामध्ये छान असे तळून घेतले आणि ते साईडला ठेवून देणार. आणि त्यानंतर मग मी जी आपली कढी आहे तर तिला फोडणी करते. त्यासाठी तेल गरम केलं आणि त्याच कढईमध्ये मी जिरे मोहरीची फोडणी टाकून कढीला तडका देणार आहे. बघा, आता इथे एक ट्रिक अजून आहे की आपली भांडी कमी प्रमाणात पडतात आपण जेव्हा अशा नियोजन पद्धतीने स्वयंपाक करतो. आता आपल्याला कढी फोडणीला द्यायची होती, ही नंतर द्यायची होती. अगोदर मी त्यासाठी पकोडे बनवून घेतले, म्हणजे त्याच कढईमध्ये मला जी कढी आहे त्या ती फोडणी करता येणार होती आणि मग माझं काम देखील वाचणार होतं भांड्यांचं. तर बघा, अशा पद्धतीने छान असा कढीला मी तडका दिला. आणि बघा ताईंनो, कढीला असा चरचरीत तडका बसला ना तर कढीची टेस्ट खूप सुंदर येते. तर इकडे अशी कढी मी फोडणीला दिली. आता तुम्ही बघताय कढीचा कलर कसा पिवळसर छान आला आहे. तर का म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं, त्या ताकामध्ये पण सुरुवातीला मी हळद टाकली होती. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्या आवडीनुसार, चवीनुसार गूळ टाकायचा, कारण आंबट गोड कढी जी असते ती खाण्यासाठी अप्रतिम लागते. आता बघा, इथे कढी उकळलेली आहे. कढीला किती सुंदर पिवळा असा कलर आला आहे. तर आज बघा, हा कढी पकोड्याचा नैवेद्य देखील स्वामींना होणार आहे आणि आमच्या घरामध्ये कढी देखील आवडीने खाल्ली जाते. तर त्यासाठी मी हा कढी पकोड्याचा जो रेसिपी आहे किंवा बेत आहे तो आज केलेला आहे. तर भात झालेला आहे, सुकी भाजी तयार झालेली आहे. इथे कढी फोडणी देऊन मी साईडच्या गॅसवर ठेवलेली आहे आणि तडक्यासाठी इथे हे तडक्याचं भांडं जे आहे ते गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि गॅस बंद केला. का तर ताईंनो, माझं तेल हे ऑलरेडी पकोडे करताना तर गरम झालेलं होतं, त्याचबरोबर हे भांडं गरम झालं, म्हणून मी गॅस बंद केला. आता मी तडका तयार करते. ह्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकला, एक लाल मिरची टाकली, तसेच अर्धा चमचा लाल जी कश्मीरी पावडर असते ती टाकली आणि थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकली. आणि हा जो तडका आहे तो मी या कढीला दिला. अप्रतिम टेस्ट लागते बघा या तडक्यामुळे. तर तुम्ही नक्की अशी कढी ट्राय करा. या कढीची टेस्ट खूप भन्नाट लागते. त्यानंतर बघा, आता इथे माझी कढी करून तयार झालेली आहे. आता त्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे आपल्याला ही जी कढी तयार झाली त्यात कढीमध्ये पकोडे सोडून घ्यायचे. पकोडे आपण सोडले अगोदर की मग ते चांगले शिजून देखील जेवेपर्यंत मऊ होतात, म्हणून आता एक एक करून मी या कढीमध्ये असे छान पकोडे सोडून घेतले. बघा, आता माझी मुलं काही जास्त पकोडे खाणार नाहीत ही मला आयडिया होती, त्यासाठी मी श्रीच्या पप्पांना आणि मला पुरतील एवढेच थोडेसे आमच्यासाठीच पकोडे तयार केलेले होते आणि ते या कढीमध्ये सोडून घेतले. बघा किती सुंदर दिसते ना ही कढी पकोडे. तर अशा पद्धतीने मी स्वामी महाराजांचा आजचा एकदम साधासुधा नैवेद्य तयार केला आणि मी आता इकडे नैवेद्य भरत आहे. तर अशा पद्धतीने आता मी इकडे स्वामी महाराजांना पहिल्यांदा नैवेद्य भरत आहे. तर सगळे जेवायला बसलेत, आता जेवणाचे टाईम झालेला आहे. तर कढी पकोडा, घेवडीच्या शेंगची भाजी, चपाती आणि भात असा एकदम सिंपल नैवेद्य मी भरला. तर लगेच श्री म्हटला, मम्मा आज मी नैवेद्य दाखवतो. तर म्हटलं ठीक आहे. आता त्यालाही आमचं बघून सवय झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा चौकोनी पाण्याचं मंडल तयार करतो, त्याच्यावरती नैवेद्य ठेवणार, मग नैवेद्य दाखवणार. तर बघा ताईंनो, आपली मुलं देखील आपलं निरीक्षण करूनच बोध घेतात. तसेच त्यांना ते संस्कार त्याच्या अंगीवळणी पडतात. त्यामुळे आपणच नेहमी या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या निरीक्षणातून मुलं पटकन शिकतात. तर बघा,
आज ही गुरुवारची पूजा, गुरुवारचं जे नैवेद्य आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला. तर कसा वाटला ताईंनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.